इथं जयंती. एवढी गर्दी आहे ना, तर चालायला सुद्धा मुश्किल होतं तिकडे मेन याच्यात. आता 3 4 ओके. आता पप्पांचा बर्थडे सेलिब्रेट करू, छोटासा एक स्वीटचा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. तर आता वाजले 12:30. 10:30ला व्लॉग तर लाईव्ह झालेला आहे. आणि आजकाल माझे जे व्लॉग आहेत ते नेट असल्यामुळे पटकन होऊन जात आहे, कारण माझे जे पाहुणे आहेत त्यांचा स्टुडिओ आहे, तर तिथं जाऊन तो पटकन अपलोड होऊन जातो, त्याबद्दल काही वाद नाही आहे. तर आजचे आम्ही काय काय मजा मारली हे तर तुम्ही त्या नॉर्मल क्लिपमध्ये बघितलं. आजची शिवजयंती, आजचा पप्पांचा वाढदिवस आम्ही कसा सेलिब्रेट केला आम्ही सगळ्यांनी बघितलं. तर तुम्हाला आवडलं असेल तर ते पूर्ण नक्की बघण्यासाठी एंडपर्यंत बघा. सॉरी, नक्की नाही, ते पूर्ण सगळं बघण्यासाठी एंडपर्यंत बघा. आता वाजले 12:30 आणि आज खूप लेट व्लॉग स्टार्ट केलेला आहे. कारण असं होतं की आज वेदूला झोपायला खूप खूप हे करावं लागलं, कारण तो आज झोपतच नव्हता. तर आता बसतोय देवपूजेला आणि मग भेटतो तुमच्याशी. आणि आज आई पप्पा पण येत आहे संभाजीनगरला. आज त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे, तर बघू कसं एन्जॉयमेंट होतं. जेवण वगैरे झाले, बर्थडे बॉय पण आले. आता मस्त आजी त्याच्या नातूसोबत खेळते. बच्ची झाली झोप? वेदू अपोगी अपोगी झाली का झोप? अपोगी अपोगी बाबांसोबत खेळते, बाबांच्या मांडीवर खेळते. बर्थडे बॉयच्या मांडीवर खेळते पोगी अपोगी. तर आता आम्हाला मस्त दादा एक शिकवता, एक मस्त पैशांचा गेम. कोणता गेम आहे दादा? आपल्याला एक मॅजिक तुम्हाला जादू शिकवतो मी आता बघा. हा, जादू शिकून घ्या तुम्ही पण. इथं कसे 4 दिसत, हे 4 इथं 3 आहे, इथे 2 आहे, इथं 1 आहे. तर आपल्याला काय करायचं माहितीये का, फक्त 2च कॉईन हलवायचे आहेत. ओके, पण तुमची इथं 4, इथं 3, 2, 1 हा जो ट्रँगल इकडे असा आला ना, आपला इकडे असा गेला पाहिजे फक्त. बस, म्हणजे तुमची फक्त 2 कॉईन हलवायची बोली. फक्त कोणते तरी 2च कॉईन हलवायचे. फक्त 2. इथं 4 आहेत, 3, 2, 1 आहेत ना, तर तुम्हाला आता हे इकडे गेले पाहिजे. ओके, आणि 2च कॉईन हलवायचे आपल्याला. 2च कॉईन हलवायचे कोणते पण. आणि इथं 4, 3, 2, 1 असे आले पाहिजे. असं म्हणजे इकडे 4, 3, 2, 1 असे आले पाहिजे. 2च कॉईन हलवायचे. तर सांगा तुम्ही कसं करता आपल्याला ते. 2च कॉईन हलवायचे ना, कोणते पण. 2 ने 3 कोणते पण 3 कॉईन तुम्ही हलवू शकता याच्यामध्ये. 2 ने 3 सुरुवातीचे 2 काढ, सुरुवातीचे 2 दे. नाही, रॉंग. तुम्ही करा बाप्पा. आता बर्थडे बॉय करणार आहे. हा, करा. नाही ना बाप्पा, 3 हलवायचे ना. ते पण 3 हलवायचे. आणि तो ट्रायंगल कुठे पाहिजे? कोणत्या बी साईडला चालेल. थांबा बाप्पा, याच्यात ना एक इल्युजन आहे. थांबा. प्रत्येक साईडनी जर बघितला तर तो ट्रायंगल बनतोय. प्रत्येक साईडनी बघितला तर तो ट्रायंगल बनतोय ना. आता हे पाय. कोणते पण 3 वेळा नाही, कोणते पण 3 कॉईन हलवू शकते तू, जागा बदलू शकते. कोणत्याही 3 कॉईनचे ना. इकडनं हे पाहिजे ना. हा असा स्लोप इकडे ना, तर इकडे हा असा झाला पाहिजे. अच्छा. तर अर्धा तास झाला आम्हाला हे सॉल्व्ह करत करत. आमच्या काही डोक्यात आलं नाहीये. आता आम्हाला पाहुणे सॉल्व्ह करून दाखवतील. हा, रेडी दादा, स्टार्ट. आता काय करायचं आपल्याला. ओके, 3 कॉईन हलवायचे आपल्याला, बरोबर. तर पहिला कॉईन मी हा हलवला. किती कॉईन हलवले मी? 1. ओके, आता मी ही 2 कॉईन हलवले. हो गया. अरे एवढं सोपं, त्यासाठी आम्ही अर्धा तास लावला का हो? कोणी शिकवलं तुम्हाला? मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स.
फायनली मी आता रेडी झालोय. मी आणि माझा लहान भाऊ आम्ही दोघे जण चाललो आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी संभाजीनगर इथं. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला एन्जॉयमेंट खूप वाटेल. आणि इतकी गर्दी आहे ना, मी तुम्हाला काय सांगू. मी आताच थोडंफार लाईव्हला बघितलंय, खूपच गर्दी डायरेक्ट. तर आता तिथं जाऊनच समजेल आपल्याला काय सिच्युएशन आहे आणि काय नाही. तर आता लवकरच शिवाजी महाराजांचा पुतळा येईलच जवळ, क्रांती चौक येण्यातच आहे. जयंती एवढी गर्दी आहे ना, तर चालायला सुद्धा मुश्किल होतं तिकडे मेन याच्यात. आता इकडे तरी कमी आहे थोडीफार. तर आता चाललोय जेवणाला. पप्पांचा पण वाढदिवस आहे, ते पण सेलिब्रेट करावं लागेल. संभाजीनगरच्या प्रत्येक गल्लोगल्ली महाराजांची जयंती साजरी केली जाते. खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि मी पहिल्यांदा संभाजीनगरमध्ये आलो ना जयंतीच्याच टायमाला, म्हणून मला समजतंय की किती आनंदाने साजरी केली जाते. दरवर्षी आम्ही चाळीसगावलाच सेलिब्रेट करतो, आणि यावर्षी चान्स भेटला की संभाजीनगरला सेलिब्रेट केली जायला पाहिजे. तर संभाजीनगरला प्रत्येक ठिकाणी डीजे सुरू आहे. आलोय जेवणाला, वाजले 10:30. आता पप्पांचा बर्थडे सेलिब्रेट करू, छोटासा एक स्वीटचा. वेदू. तर आता फायनली मी आणि बर्थडे बॉय आम्ही दोघी चाललो आता बाहेर. जेवण झालं, आता निघालो. पान पण मस्त खाल्लं. पान त्यांच्याकडनंच फ्री होतं. ओळखीचे वाटतंय तुम्ही? ओळखीचे वाटतंय काय? 10 रुपये घ्या. तर फायनली आलो आता घरी. पप्पांसोबत बाहेर गेलेलो होतो जेवण झाल्यावर. इथे दोघी गाड्या पार्क केलेल्या आज आमच्या. तर आता फायनली आलो आम्ही घरी, दोघे भाऊ. कशी वाटली रे शिवजयंती? हा नाही काही तोंडाने तू बोल. फ्लिप फोन लय भारी तुझा, पण काही पण म्हण. तर खूप मजा आली. आणि गर्दी इतकी होती ना, तर बापरे, म्हणजे पाय ठेवायला जागा नव्हती, एवढी गर्दी होती. तर 1 मिनिट. तर आलो आम्ही आता घरी, फ्रेश होतो आणि मग बोलतो पहिले तुमच्याशी. तर आता झालोय फ्रेश. आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा.
आणि आजची शिवजयंती आणि पप्पांचा वाढदिवस खूप चांगलापणे आम्ही साजरा केलेला आहे. तर शेवटपर्यंत टिकले याच्यासाठी मी खूप खूप आभार मानतो तुमच्या सगळ्यांचे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.